मित्रांनो, आज बघूया शिकू मराठी आनंदाने इयत्ता 6वीच्या नवीन पाठ्यपुस्तकातील लेसन नंबर 3 जिकडे तिकडे पाणीच पाणी यातील व्यवसायातील प्रश्न उत्तरे. याआधी आपण याची पाठ्यपुस्तकातील प्रश्न उत्तरे बघितलेली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल. आता पाहूया वर्कबुकमधील म्हणजे व्यवसायामधील प्रश्न उत्तरे. सुरू करूया. कृती 1 पासून प्रश्न पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा. कृती 1 आकलन आकृती पूर्ण करा. कवितेतील निसर्गाचे घटक. कवितेत आलेले निसर्गात काय काय घटक आहेत तर ते घटक आपल्याला लिहायचे आहेत. पाणी, झरे, डोंगर, पाखरे, पाने, फुले, झाडे, गवत व तुरे. इथे 4 बॉक्स दिलेले आहेत. तर 4 बॉक्समध्ये आपण 4 घटक किंवा पूर्ण घटक सुद्धा लिहू शकतो. पुढील प्रश्न, पुढील घटक कोणती कृती करतात ते लिहा. पहिला आहे पाने फुले सुखात नाहती व दुसरा आहे वारा उसळी घेतो. पुढे वळूया. कृती 2 आकलन. पहिलं, कवितेतील यमक जुळणारे शब्द शोधा व लिहा. यमक म्हणजे रायमिंग वर्ड्स. उदाहरणार्थ झरे आणि तुरे त्यांनी दिलेलं आहे. दुसरं आपण बघूया नाहती, जाती, राणोराणी, पाणी, उसळी व साखळी. पुढे आहे योग्य जोड्या लावा. अ गट व ब गट दिलेला आहे. उत्तरे लिहायची आहेत. पहिलं, ढगांची साखळी. दुसरं, हरिणापरी गोजिरे. तिसरं, नवी लकाकी. चौथं, निळसर डोंगर. पाचवं, नाद नाचरा. पुढील प्रश्न एका वाक्यात उत्तरे लिहा. पहिलं, सुखामध्ये कोण नाहत आहेत? उत्तर, सुखामध्ये पाने फुले नाहत आहेत. दुसरं, ऊन कोठे बागडत आहे? उत्तर, ऊन हिरव्या रानात बागडत आहे. कृती 3 ओळींचा सरळ अर्थ लिहा. पुढील ओळींचा सरळ अर्थ लिहा. हासत भिजती निळसर डोंगर उड्या त्यातुनी घेती निर्झर. यांचा अर्थ आपल्याला लिहायचा आहे. उत्तर, पावसामुळे निळसर दिसणारे डोंगर आनंदाने हसत भिजत आहे. त्या डोंगरावरून पाण्याचे झरे उड्या मारत नाचत खाली येत आहेत. पुढे भाषाभ्यास व व्याकरण. पहिलं, शब्दसंपत्ती. समानार्थी शब्द लिहा. समानार्थी म्हणजे सेम अर्थवाले किंवा समान अर्थ असणारे शब्द. पहिलं पाणी, जल. दुसरं झरे, निर्झर किंवा ओढा. तिसरं वारा, पवन. चौथं डोंगर, पर्वत. पाचवं ढग, आभाळ. पुढील प्रश्न, विरुद्धार्थी शब्द लिहा. विरुद्ध म्हणजे एकमेकांच्या अपोजिट असणारे शब्द. पहिलं नवी, विरुद्धार्थी शब्द जुनी. दुसरं सुखात, विरुद्धार्थी शब्द दुःखात. तिसरं हसणे, विरुद्धार्थी शब्द रडणे. चौथं ऊन, विरुद्धार्थी शब्द सावली. पाचवं वरती, विरुद्धार्थी शब्द खाली. पुढील प्रश्न आहे 3 पुढील अक्षरांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण शब्द तयार करा. इथे काही अक्षरं दिलेली आहेत, त्यांचा क्रम हा उलटपालट आहे, तर तो आपल्याला सरळ करून त्याचा अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. पहिला आहे क री पा कडे. याचा उत्तर आहे कडे कपारी. दुसरा आहे राणी नोरा. उत्तर आहे रानो राणी. तिसरा आहे सपाऊ. उत्तर आहे पाऊस. चौथं आहे जी गोरे. उत्तर आहे गोजिरे. व पाचवं आहे रास उ पावा म्हणजेच पाऊस वारा. पुढे वळूया व्याकरण विभागाकडे. कंसातील शब्दाचे वर्गीकरण करा. आपल्याला शब्द दिलेले आहेत व खाली तक्ता आहे पुल्लिंग, स्त्रीलिंग व नपुंसकलिंग याचा. तर आपल्याला त्याप्रमाणे याचं विभाजन करायचं आहे. पुल्लिंग, पुल्लिंगमध्ये आहे वारा व नाद. स्त्रीलिंग तिथे आहे नदी व साखळी. व नपुंसकलिंग तिथे आहे पाणी व झाड.
पुढे दुसरं आहे वचन ओळखा. एक वचन आहे की अनेक वचन हे ओळखायचं आहे. पहिलं आहे झरे. झरे अनेक वचन आहे. दुसरं पाखरू. पाखरू एक वचन आहे. तिसरं फुले अनेक वचन व चौथं पान एक वचन. पुढे 3. पुढील शब्दांसाठी कवितेत आलेली विशेषणे लिहा. पहिलं आहे गवत. उत्तर आहे झुळझुळणारे व पोपटी. दुसरं आहे डोंगर. उत्तर आहे निळसर. नाद, नाचरा. चौथं आहे तुरे. उत्तर आहे लवलवणारे. पाचवं आहे लकाकी. उत्तर आहे नवी. सहावं आहे झरे. उत्तर आहे खळखळणारे. विशेषणे म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द, त्याला विशेषण आपण म्हणतो. तर इथे गवताबद्दल विशेष माहिती सांगितली आहे की गवत झुळझुळणारं व पोपटी आहे. तर त्या प्रकारे आपल्याला ही उत्तरे लिहायची आहेत. पुढे आहे कृती 2. लिहिते होऊया. पुढील शब्दांच्या आधारे 6 ते 8 ओळींची कविता लिहा. इथे आपल्याला शब्द दिले आहेत वादळ, वारा, पाऊस व गारा. हे 4 शब्द वापरून आपल्याला हवी ती कविता इथे करायची आहे. तर इथे एक कविता केलेली आहे. वादळ आले जोरात, वारा सुटला सुसाट, पाऊस आला रिमझिम करत, गारा पडल्या टपटप झरत, झाडे झाली हिरवीगार, शेतकरी झाला खुशाल फार, निसर्गाचा हा सुंदर साज, आनंद देतो साऱ्यासा आज. मित्रांनो, इथे इयत्ता 6वी जिकडे तिकडे पाणीच पाणी या कवितेचे व्यवसाय लेखन आपण पूर्ण केलेले आहे. याआधी पाठ्यपुस्तकातील स्वाध्याय पूर्ण स्पष्टीकरणासह तुम्हाला दिलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. थँक्यू.